आज आपण TY BCom सेमिस्टर 6 चॅप्टर नंबर 4 ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट जे रेशो ॲनालिसिसचा प्रॉब्लेम पाहतोय. प्रॉब्लेम नंबर 4 आहे. प्रॉब्लेम समजून घेऊया. द समराइज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ विद्या कॉर्पोरेशन लिमिटेड फॉर द इयर इंडेड 31 मार्च 2022 इज गिवन बिलो. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे कंबाईन. त्यानंतर बॅलन्स शीट दिलेलं आहे ॲज ऑन 31 मार्च 2022. कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत रेशो. फर्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो, सेकंड आहे नेट प्रॉफिट रेशो, थर्ड आहे करंट रेशो, फोर्थ आहे लिक्विड रेशो, फिफ्थ आहे ऑपरेटिंग रेशो, सिक्स्थ आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो. ह्या माहितीच्या आधारे एवढे रेशो काय करायला सांगितले, कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहे. वर्किंग नोट नंबर फर्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आहे 4,40,000. 4,40,000 अपॉन सेल्स किती आहे टोटल 9,50,000. 9,50,000 इंटू 100 इक्वल टू 46.32% एवढा काय येतो ग्रॉस प्रॉफिट रेशो येतो. सेकंड आहे नेट प्रॉफिट रेशो इक्वल टू नेट प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100 इक्वल टू नेट प्रॉफिट किती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहा 2,60,000 अपॉन सेल्स टोटल सेल किती आहे 9,50,000 इंटू 100 इक्वल टू 27.37% एवढा काय येतो नेट प्रॉफिट रेशो येतो. थर्ड आहे करंट रेशो. करंट रेशो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे करंट असेट्स अपॉन करंट लायबिलिटी. टोटल करंट असेट ह्या बॅलन्स शीटला पाहायला भेटतात. स्टॉक इन ट्रेड 1,50,000, कॅश 60,000, डेटर्स 45,000, बिल्स रिसिवेबल 5,000. टोटल किती येते 2,60,000 अपॉन करंट लायबिलिटी. लायबिलिटी साईडला तुम्हाला करंट लायबिलिटी पाहायला भेटतात. टोटल किती आहे त्यांची 1,30,000 इक्वल टू 2:1 एवढा काय येतो करंट रेशो येतो. फोर्थ आहे लिक्विड रेशो. लिक्विड रेशो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे करंट असेट्स मायनस स्टॉक अपॉन करंट लायबिलिटी मायनस बिल्स पेबल. करंट असेट्स किती आहेत आपण आत्ताच पाहिलेले आहेत 2,60,000 मायनस स्टॉक किती आहे 1,50,000 अपॉन करंट लायबिलिटी किती आहेत 1,30,000 मायनस बिल्स पेबल किती आहेत 40,000 इक्वल टू 1,10,000 अपॉन 90,000 इक्वल टू 1.22 एवढा काय येतो लिक्विड रेशो येतो. फिफ्थ आहे ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ऑपरेटिंग प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रथम आपल्याला नेट प्रॉफिट प्लस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस ऑपरेटिंग इन्कम. नेट प्रॉफिट हा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पाहायला भेटतो 2,60,000 एवढा काय येतो नेट प्रॉफिट प्लस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती आहे 40,000 तो देखील तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पाहायला भेटतो मायनस नॉन ऑपरेटिंग इन्कम हे क्रेडिट साईडला पाहायला भेटतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या 60,000 येतात. मग 2,60,000 प्लस 40,000 मायनस 60,000 इक्वल टू 2,40,000 एवढा काय येतो ऑपरेटिंग प्रॉफिट. 2,40,000 अपॉन 9,50,000 इंटू 100 इक्वल टू 25.26% एवढा काय येतो ऑपरेटिंग रेशो येतो. 6 आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो. कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे क्रेडिट सेल्स अपॉन अवरेज डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल इक्वल टू क्रेडिट सेल्स किती आहे 4,75,000 अपॉन अवरेज डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल किती आहे 5,000 आणि डेटर्स किती आहेत आपले 45,000. टोटल किती येते 50,000. मग 4,75,000 अपॉन 50,000 इक्वल टू 9.5 टाइम्स एवढा काय तो डेटर्स टर्नओव्हर रेशो पाहायला भेटतो.